मराठी माणसाचं कर्तृत्व आता केवळ राज्यापुरतं मर्यादित न राहता साता समुद्रापार जावं, मराठी शाळांनी कात टाकावी आणि मराठी उद्योजकांनी जागतिक बाजारपेठेत आपली मोहोर उमटवावी या एकाच ध्येयाने सोलापूरच्या मातीत एक मोठं स्वप्न आकाराला येते. दक्षिण सोलापूरचे आमदार आणि लोकमंगल फाउंडेशनचे प्रेरणास्थान माननीय आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्या संकल्पनेमधून विश्वमंगल मराठी फाउंडेशनचं पाऊल पडलं आहे. नेमकं काय आहे हे अभियान पाहूयात NGTV न्यूज चॅनलच्या एका विशेष रिपोर्टमधून. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. झेंडा मराठीचा, मराठी भाषेचा, मराठी कर्तृत्वाचा. होय, अगदी याच ब्रीद वाक्याला केंद्रस्थानी ठेवून आज अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं एक नाव समोर येत आहे, ते म्हणजे विश्वमंगल मराठी फाउंडेशन. केवळ घोषणाबाजी नाही तर कृती आराखडा घेऊन हे फाउंडेशन मैदानात उतरलेलं आहे. सहकार क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणारे माजी सहकार मंत्री, माजी खासदार आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे विद्यमान आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्या दूरदृष्टीतून ही संकल्पना साकार झाली आहे. लोकमंगलच्या माध्यमातून जनसेवेचा डोंगर उभा केल्यानंतर आता मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीच्या संवर्धनासाठी आमदार सुभाषबाबू देशमुख पुढे सरसावलेले दिसत आहेत. विश्वमंगल मराठी फाउंडेशनची मुख्य उद्दिष्टे पाहिली तर लक्षात येतं की हे काम किती व्यापक प्रमाणात आहे. आज आपण पाहतोय मराठी शाळांची अवस्था किती बिकट होत चालली आहे. पण आता घाबरण्याचं कारण नाही. मराठी शाळांचे पुनरुज्जीवन करणं हे विश्वमंगल मराठी फाउंडेशनचं पहिलं आणि सगळ्यात मोठं ध्येय आहे. त्याचबरोबर मराठी भाषा आणि मराठी संस्कृती केवळ घरापुरती मर्यादित न राहता ती व्यवसायाची भाषा बनावी, यासाठी मराठी उद्योजकतेचा विकास करण्यावर या ठिकाणी भर दिला जात आहे. ग्रामीण भागातील तरुणाने उद्योजक बनावं आणि त्याने जागतिक स्तरावर व्यापार करावा, यासाठी हे फाउंडेशन एक वैश्विक प्लॅटफॉर्म निर्माण करून देत आहे. केवळ आर्थिक प्रगतीच नाही तर वैचारिक प्रगल्भता देखील तितकीच महत्त्वाची आहे. उद्दिष्टपूर्तीच्या स्वप्नात तुम्हीही सामील व्हा, असं आवाहन करत विश्वमंगल मराठी फाउंडेशन आता गावोगावी आणि घराघरात पोचताना दिसत आहे. दक्षिण सोलापूरच्या विकासाचा कणा असलेले आमदार सुभाषबाबू देशमुख यांनी नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोगांना साथ दिली आहे. लोकमंगल फाउंडेशनच्या यशानंतर आता विश्वमंगलच्या माध्यमातून मराठी अस्मितेची एक नवी चळवळ उभी राहत आहे. यामध्ये केवळ उद्योजकच नाही तर शिक्षण तज्ज्ञ, साहित्यिक आणि तरुण पिढीला एकत्र आणून एक अभेद्य संघटन बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे. जेव्हा एखादा लोकनेता समाजहिताचा ध्यास घेतो तेव्हा अशा प्रकारच्या ऐतिहासिक संस्थांचा जन्म होतो. विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात महाराष्ट्राला हजारो नवे मराठी उद्योजक मिळतील आणि मराठी शाळा पुन्हा एकदा गजबजलेल्या दिसतील, असा विश्वास आता व्यक्त होताना दिसतोय. मराठी माणसाच्या प्रगतीचा हा नवा अध्याय खऱ्या अर्थाने विश्वमंगल ठरेल, यामध्ये शंका नाही. पुण्याच्या आळंदी येथे होत असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार माननीय सुभाषबापू देशमुख साहेबांच्या विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावचे सुपुत्र युवा उद्योजक माननीय शिवानंदजी हातुरे साहेब यांना या कार्यक्रमाचं खास असं आमंत्रण होतं. त्यांच्या समवेत माननीय जगदीशजी दसाडे, माननीय मारुती रणखांबे, माननीय मौलाली शेख यांच्यासह NGTV मराठीचे मुख्य संपादक माननीय बंदगी यांचीही या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती. या कार्यक्रमाला इंगळगी गावचे सुपुत्र उद्योजक माननीय सिद्धेश्वर घोडके तसेच पुण्यामध्ये जॉब करत असलेले इंगळगीचे सुपुत्र माननीय श्री दत्तात्रय माने देशमुख हेही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. याच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज, आळंदी, पुणे.